नाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकम् सत्यं परं धीमहि। राधा मेरी स्वामिनी में राधे जो को दास, जन्म जन्म मोहे दीजियो श्री चरणन में वास। राधा मेरी माँ तू है, पिता मेरो घनश्याम, इन दोनों के चरणन में मेरा बारंबार प्रणाम। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते। मजरदा ही सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरु, मनवुनी विशेष वात्यादरो विवेकावरी। ऐसे नमन करुणी सकळा हरि कथा बोले वो बड़ा बोला, अज्ञान मनोनिया पुल्या बाळा, चालवी सकळा नामा म्हणे। पुंडलिक वरदा हरि विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल श्री कृष्ण भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, शांति ब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय, छत्रपति शिवाजी महाराज की जय, श्री संत बहिनाबाई महाराज की जय, प्रभु श्री रामचंद्र भगवान की, पवन सूत हनुमान की, नमः पार्वती पतये हर 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 महादेव की जय। मंगल भवन मंगल हारे, द्रवहु सुदशरथ जी रविहारे, सीताराम चरित अति पावन, मधुर सरस परमित मन भावन। राम सिया राम, जय श्री राम, सिया
परम मंगलमय परात्परमेश्वर अकारण करुणा वरुणालय भक्त वांछित कल्पतरु तडित वित विनवित पितांबरधारी श्री कृष्ण बालकी वाङ्मय प्रतिमूर्ति श्री संगीतमय भव्य दिव्य श्रीराम कथा सोहळा हनुमंतरायांच्या या पावन दरबारामध्ये प्रभू श्रीरामाच्या या कथा मंदिरामध्ये उपस्थित सर्व मातृतुल्य आणि पितृतुल्य भाग्यवंत श्रोते मंडळी, आपण सर्वच जण प्रभू श्रीरामाचे अंश आहात असे समजून सर्वांच्या चरणावरती भक्तिभावानं नतमस्तक होते. सगळ्यांना दंडवत प्रणाम त्या ठिकाणी करते. आणि कथेला आरंभ करते. सज्जनांनो, पहिल्या दिवशीपासून आपण बघत आलो रामकथा ही बंधू प्रेमाची कथा आहे. रामकथा ही सत्य आणि समर्पणाची कथा आहे. रामकथा ही आई वडिलांचं स्मरण सांगणारी कथा आहे. रामकथा ही मंदिरातल्या देवतेची कथा नाही, तर प्रत्येक घराला मंदिर बनविणारी कथा आहे. आणि म्हणूनच त्रेतायुगातील रामकथेचा आजही आपल्या जीवनाशी फार जवळचा संबंध आहे. दादा, कालच्या कथेमध्ये आपण पाहिलं काल प्रभू श्रीरामजींचा विवाहाची कथा आपण त्या ठिकाणी पाहिली. श्रीराम प्रभूंचा विवाह त्या ठिकाणी जनकपुरीमध्ये संपन्न होतो. ज्यावेळेस रावणाला धनुष्यवरती उचलल्या जात नाही, रावणवरती धनुष्य उचलतो, पण धनुष्याचा तोल न झापल्यामुळे तसाच अंगावर घेऊन पडतो. रक्ताच्या गुळण्या ओकू लागतो. त्यावेळेस जनकजी भर सभेत त्या ठिकाणी उठून उभे राहतात. कुणीच क्षत्रिय नाही का? कुणीच या शिवधनुष्याला दोर लावू शकत नाही का? असं म्हटल्याबरोबर लखनजी त्या ठिकाणी चिडतात, उठून उभे राहतात. जनक, सांभाळून बोला जनक. ज्या ठिकाणी रघुकुलातली व्यक्ती हजर असते त्या ठिकाणी असं बोलण्याची हिम्मत कोणी करत नाही. सांभाळून बोला. सांगून जाईल जनक, मी हे ब्रह्मांड जे आहे ते ओल्या मडक्याप्रमाणे दाबून टाकण्याची ताकद या लखनमध्ये आहे. हे सगळं ब्रह्मांड मी ओल्या मडक्याप्रमाणे त्या ठिकाणी दाबून टाकी. सांभाळून बोला जनक. प्रभू श्री रामचंद्रजी
काल होते ना तुम्ही सगळे? काल कोण कोण कथेला होतं एकदा हात वरती करा. बाकीचे नव्हते का मधले? हा. प्रभू श्री रामचंद्रजी विचार करता लखन जरा गरम डोक्याचा आहे. कालची पुनरावृत्ती करते तुम्हाला पुढच्या कथेची लिंक लागावी यासाठी. कालच्या सत्रामध्ये आपण काय काय पाहिलं याची वक्त्याला 2 मिनिट तरी पुनरावृत्ती करावी लागते, तेव्हा विषयाची लिंक लागते. नाहीतर डायरेक्ट आल्याबरोबर पुढचा कथा भाग चालू केल्यानंतर मागची काही लिंक लागत नाही. प्रभू श्री रामचंद्रजी लखनजीला खाली बसवतात. लखन, सिट डाऊन लखन. लखनजी खाली बसतात. आता विश्वामित्र त्या ठिकाणी प्रभू श्री रामाकडे बघतात. प्रभू श्री रामचंद्रजी त्या ठिकाणी उठून उभे राहतात. जानकीचं स्वयंवर ठरलेलं आहे. जो कोणी या शिव धनुष्याला दोर लावेल त्याला माझी जानकी देण्यात येईल. रामचंद्र प्रभू त्या ठिकाणी उठून उभे राहतात. एका हाताने धनुष्य वरती उचलतात आणि खालून दोर घेऊन वरती धनुष्याला लावणार. तोच धनुष्य ताड 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 मध्यभागी मोडतो. आता मध्यभागीच का मोडतो? वर का मोडत नाही, खाली का मोडत नाही याच्या पाठीमाग फार मोठं शास्त्र आहे. पण मध्यभागी मोडतो एवढं सांगून आपल्याला पुढे जायचं आहे. आता जानकी त्या ठिकाणी प्रभू श्री रामचंद्रांच्या गळ्यामध्ये हार टाकणार आहे. कथेतला भाव मला तुम्हाला असा मांडायचा आहे तुमच्या समोर. प्रभू श्री रामचंद्रजी उंच आहेत, सीताई साहेब लहान आहे. रामचंद्र प्रभूंच्या गळ्यापर्यंत सीताई साहेबांचा हात त्या ठिकाणी पुरत नाहीये. प्रभू खाली वाकायला तयार नाही. ऐकताय ना तुम्ही? हार तर टाकायचा आहे पण प्रभू खाली वाकायला तयार नाही. सीताई साहेब लहान आहेत दादा, प्रभू उंच आहे. रामचंद्र प्रभू त्या ठिकाणी खाली वाकायला तयार नाहीये. कारण असं म्हणतात जो बोहल्यावर वाकला त्याला आयुष्यभर त्या ठिकाणी वाकत फिरावं लागतं. कळतंय ना? कळतंय ना? ऐकताय ना तुम्ही पुरुष मंडळी? जो बोहल्यावरती वाकला त्याला आयुष्यभर त्या ठिकाणी वाकत फिरावं लागतं. म्हणून बोहल्यावरती सांभाळावं लागतं. बोहला म्हणजे लग्न लावताना जिथं जो नवरदेव लग्नात वाकला त्याला आयुष्यभर वाकत फिरावं लागतं. म्हणून रामचंद्र प्रभू उंचीने मोठे आहे, जानकी सीतामय्या लहान आहे. जानकीचा हात प्रभू पर्यंत पोहोचत नाहीये. सगळ्यांनी विनंती केली प्रभू खाली वाकाना, प्रभू खाली वाकाना. पण प्रभू खाली वाकायला तयार नाही. प्रभूनं कुणाचंच ऐकलं नाही दादा. प्रभू खाली वाकले नाही. पण लखनजी त्या ठिकाणी समोर येतात. लखनजी समोर येऊन लखनजी म्हणताय प्रभू मागचा पुढचा काहीच विचार न करता लखनजी त्या ठिकाणी जातात आणि प्रभू श्री रामचंद्रजींच्या पायावरती नतमस्तक होतात दादा. नतमस्तक झाल्या बरोबर खाली प्रभू वागतात. लखन उठ बाळा. लखनजीला उठवण्यासाठी लखनजी त्या ठिकाणी डोकं वापरतात. प्रभू असे खाली वाकत नाही ना. डायरेक्ट आपण त्या ठिकाणी प्रभूला नतमस्तक होऊ. प्रभूच्या चरणावरती लखनजी साष्टांग दंडवत करतात. लखनजीला उठवण्यासाठी
प्रभू ताबडतोब खाली वागतात. तेवढ्यात लखनजी समोर येतात आणि जानकी आई साहेबांना म्हणतात, वहिनी वहिनी, लाजून म्हणतात, वहिनी घाला माळ, दादाच्या गळ्यामध्ये हार टाका वहिनी. तेवढ्यात जानकी संधी शोधते आणि प्रभूच्या गळ्यात हार टाकून देते. दोन भाव यातून निघतात, दोन शेष अर्थ यातून निर्माण होतात. दादा, वाक्य नीट ऐका, लक्ष देऊन. पहिलं वाक्य आहे, प्रभू श्री रामचंद्रजी भावामुळे खाली वाकले आणि प्रभू भावामुळे वाकले. ऐकताय ना? वाक्य डबल आहे का? पहिलं वाक्य आहे, प्रभू श्री रामचंद्रजी भावामुळे खाली वाकले भोल्यावरती. दुसरं वाक्य असं आहे, सारखंच, प्रभू भावामुळे खाली वाकले. त्यातला वाचार्थ घेऊ नका, त्यातला लक्षार्थ घ्या. पहिला अर्थ आहे, प्रभू श्री रामचंद्रजी भावामुळे खाली वाकले. याचा अर्थ लखनजी प्रभू श्री रामाचे भाऊ होते म्हणून प्रभू खाली, ऐकताय ना, वाकले. आणि दुसरा अर्थ त्यातून निर्माण होतो, लखनजीचा प्रभू श्री रामचंद्रजीवरती निस्सीम भाव होता. दादा, अंतकरणातून शुद्ध अंतकरणातला भाव होता. तो शुद्ध अंतकरणातला भाव बघून प्रभू श्रीराम खाली वाकले. फार गोड अर्थ आहे. जनकजी विचार करत आहेत, दशरथ राजांनाही 4 पुत्र आहे आणि आपल्याला सुद्धा 4 मुली आहे. पुढे फक्त राम आणि लखन त्या ठिकाणी आलेले असतात. 4ही मुली द्यायच्या ठरवल्याबरोबर सगळी अयोध्येतील वराडी मंडळी आणि भरत शत्रुघ्नालाही त्या ठिकाणी बोलवल्या जातं. 4ही भावंडांचा विवाह जनकाच्या 4 मुलींसोबत त्या ठिकाणी लावल्या जातो. राम, लखन, भरत आणि शत्रुघ्न, जानकी, मांडवी, सुतकीर्ती आणि उर्मिला या 4 कन्यांचा विवाह त्या ठिकाणी 4 मुलांसोबत लावला जातो. जानकीचा विवाह जानकी प्रभू श्री रामचंद्रजींना त्या ठिकाणी देण्यात येते. उर्मिला लखनजीला त्या ठिकाणी देण्यात येते. भरताला मांडवी त्या ठिकाणी देण्यात येते आणि शत्रुघ्नाला सुतकीर्ती देण्यात येते. या 4ही भावंडांचे विवाह या 4 बहिणींसोबत त्या ठिकाणी लागतात. काल आपण विवाहाचा प्रसंग बघितला. परवाच्या दिवशी रामप्रभूचा जन्म झाला. वेळ कमी असल्यामुळे काल लगेच आपण लग्न लावलं. कथेमध्ये पटापट लावावं लागतं नाही का? 16 वर्षाच्या इतक्यात आपण 1 मिनिटात केले प्रभू. 2 तासाच्या कथेत काय सांगून होणार आहे दादा, नाही का? त्याच्यासाठी मिनिमम रामकथेसाठी 5 ते 6 तास तरी 6 तास तरी कथा लागते. सकाळी 3 तास, संध्याकाळी 3 तास. तेव्हा जरा विस्तारानं रामायण सांगता येतं. एवढं मोठं रामायण 2 तासाच्या कथेत कसं मांडणार? तरी जितकं मांडता येईल तितकं मांडण्याचा प्रयत्न आपण करत असतो. 4 बहिणींचे 4 भावांसोबत त्या ठिकाणी विवाह होतात. परवाच्या दिवशी जन्म झाला, काल लगेच लग्न लावलं ना. आज प्रभूला आपण डायरेक्ट वनवासाला पाठवणार आहोत. विवाह त्या ठिकाणी थाटामाटात पार पडतो दादा. सगळी अयोध्येतील वराडी मंडळी त्या ठिकाणी उपस्थित असतात. राजे दशरथ, 3 राण्या, सर्वजण त्या ठिकाणी उपस्थित असतात. वसिष्ठ ऋषी. विवाह त्या ठिकाणी पार पडल्याबरोबर प्रभू श्री रामचंद्रजी
सगळी वराडी मंडळी रिटर्न अयोध्येमध्ये परत येतात. थाटामाटात सर्व काही सुरू असतं दादा. अयोध्येमध्ये आल्यानंतर सगळीकडे आनंद त्या ठिकाणी सेलिब्रेट केला जातो. पण अपेक्षा अशी असते ना दादा, भाऊ मला आजच्या कथेत असा मांडायचा आहे, आशा ही परम दुःखम नैराश्य परम सुखम. मिथिला नगरीतली पिंगला सांगते, आशा ही केवळ आणि केवळ माणसाला दुःख देणारी आहे. एखादं लहान पोरग जर शाळेत जात असेल, पहिलीतून दुसरीत जाण्याची अपेक्षा, दुसरीतून पाचवी, पाचवीतून 10वी, माईबापाला असं वाटत असतं आपला मुलगा 10वी पास झाला पाहिजे, बोर्डाच्या एक्झाम मध्ये त्याला चांगले पर्सेंटेज मिळाले पाहिजे. 10वीत मुलगा पास होतो, मुलाला असं वाटतं नाही नाही आता 12वी एक्झाम मध्ये, 12वी बोर्डाच्या पेपर मध्ये आपल्याला चांगले मार्क्स मिळाले पाहिजे. 12वीतही तो चांगला फर्स्ट क्रमांक त्याचा बोर्डाच्या एक्झाम मध्ये येतो. नंतर पुढे त्याला असं वाटतं काहीतरी डिग्री आपण घ्यावी, काहीतरी डिग्री वगैरे घेतल्यानंतर एज्युकेशन पूर्ण झाल्यानंतर आपल्याला एखादी नोकरी मिळेल, एखादा जॉब आपण एखाद्या ठिकाणी करू. त्याच्या प्रारब्धानं त्याला त्या ठिकाणी नोकरी सुद्धा मिळते दादा. ऐकताय ना? हा. पण अपेक्षा संपत नाही दादा, अपेक्षा संपत नाही. केवळ आणि केवळ माणसाच्या जीवनात माणसाला फक्त आशाच दुःख देते. भाव मी कथेत आजच्या असा मांडून जाईल दादा, उद्याच्या कामाचं नियोजन तुम्ही आजच करा, उद्या नका करू. आज संध्याकाळी झोपतानाच उद्या काय काम करायचं आहे याचं मॅनेजमेंट तुम्ही आजच करा, आजच नियोजन करा, व्यवस्थापन करा कामाचं. उद्या दिवसभरात आपल्याला काय काय काम करायची आहे, कामाचं नियोजन करा, पण उद्याची आशा करू नका दादा. ऐकताय ना? नियोजन आणि आशा याच्यामध्ये फार मोठा डिफरन्स आहे, फरक आहे. उद्याचं कामाचं नियोजन आजच करा, पण उद्याची आशा करू नका. एखाद्या वेळेला जर ते तुमचं काम पूर्ण झालं नाही तर तुमच्या आशेची निराशा त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही. उद्याची आशा करून तुम्ही आजचा दिवस कशाला खराब करणार आहात दादा? आजचा गेलेला दिवस परत उद्या नाही येऊ शकणार. उद्याची आशा जर करत बसाल तर तुमच्या पदरात दुःखच पडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून उद्याच्या कामाचं नियोजन आज करा, पण उद्याची आशा करू नका. आशा ही केवळ आणि केवळ माणसाला दुःख देणारी आहे. प्रारब्धानं याला डिग्री मिळते, प्रारब्धानं याला नोकरी मिळते, पण तरी अपेक्षा संपत नाही दादा, तरी अपेक्षा संपत नाही. नोकरी मिळते पण आता एखादी छोकरी, नोकरी मिळाली की पुढची अपेक्षा, छोकरी कळते ना? छोकरी सध्या लय बिकट अवस्था आहे छोकरीची, छोकरीच मिळत नाही. बरेच लोक आम्हाला म्हणतात ताई लय फिरता तुम्ही, मग बघा ना एखादी. आम्ही पोरगी पाहत फिरतो का? लय फिरता मग बघा एखादी. लोक मुली देत नाही असं नाही दादा, नक्की मुलगी मिळते, पण अगोदर स्वतःच्या पायावर स्वतः तुम्ही सक्सेस झाले पाहिजे. योग्य वयामध्ये योग्य करिअर तुम्ही घडवलं पाहिजे. जे वय शिक्षणाचं असतं त्या वयामध्ये हिला मिस कॉल मार, तिला मिस कॉल मार, हिला SMS कर, तिला SMS कर, हिला टेक मेसेज, तिला इंस्टाग्राम, फेसबुक. योग्य वयामध्ये शिक्षण सोडून देतो दादा, रिकामी उद्योग करतो. शिक्षणाचं वय निघून जातं, स्वतःच्या पायावर कुठंच सक्सेस होत नाही.
धड धंद्यातही नाही, धड नोकरीतही नाही. मुलीचे वडील ही मुलगी देताना 10 वेळेस विचार करतात, आपल्या मुलीचं भविष्य काय. प्रत्येक माईबापाला असं वाटतं दादा आपल्या लेकराचं कल्याण झालं पाहिजे. कितीही गरीब बाप जरी असला तरी त्याला वाटत नाही आपल्या मुलीचं वाटोळं व्हावं. लक्षात घ्या. म्हणून योग्य वयामध्ये संदेश असेल तरुण मुलांना माझा, जोपर्यंत शिक्षणाचं वय आहे दादा, करिअर घडवायचं वय आहे ना, तोपर्यंत रात्रीचा दिवस करा, काबाड कष्ट करा, अभ्यास करा. म्हणू नका माझ्या नशिबात काही नाही. नशिबाला सुद्धा फोडण्याची ताकद तुमच्या प्रयत्नामध्ये आहे. परमार्थ प्रयत्नांना सुद्धा तेवढंच महत्व देतो. मान्य आहे मला, प्रारब्धही जीवनात महत्वाचा आहे, पण त्या प्रारब्धाला फोडण्याची ताकद आमच्या प्रयत्नात आहे, कष्टात आहे. माझे जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करतात, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. असाध्य गोष्टी सुद्धा जीवनामध्ये साध्य होऊ शकतात फक्त आणि फक्त प्रयत्नाच्या जोरावरती, अभ्यासाच्या जोरावरती. म्हणून कष्टाला माघार घेऊ नका. जोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये तुमचं साध्य पूर्ण होत नाही तोपर्यंत माघारी फिरू नका. ठरवलंय ना तुम्ही MPSC करायची, UPSC करायची, कलेक्टर व्हायचं, लाल दिव्याच्या गाडीत बसून यायचं, तर अर्धवट प्रयत्न सोडू नका. कष्ट करा, जिद्द ठेवा. नक्की एक दिवस तुम्ही लाल दिव्याच्या गाडीत बसून आल्याशिवाय राहणार नाही दादा. रामकथा आपल्याला सांगते, उद्याचं नियोजन, उद्याच्या कामाचं मॅनेजमेंट तुम्ही आजच करा, परंतु उद्याची आशा करू नका. उद्याची आशा जर तुम्ही कराल तर आशेची निराशा झाल्याशिवाय राहणार नाही. जर कदाचित तुमचं ठरवलेलं स्वप्न पूर्ण झालं नाही तर आजचा दिवस तुम्ही उद्याची आशा करून कशाला खराब करता. हे आयुष्य पुन्हा नाही दादा. प्रत्येक क्षणाचा आनंद त्या ठिकाणी जगताना घेतला पाहिजे. आशा ही माणसाच्या जीवनामध्ये केवळ आणि केवळ दुःख प्रदान करत असते. अयोध्येतल्या लोकांना अगोदर असं वाटत होतं, नाही नाही राजाला मुलगा नाही, राजाला मुलगा नाही, राजाला मुलगा नाही, मुलगा झाला पाहिजे. होतो ना, मुलगाही होतो. पुत्र कामिष्टी यज्ञ केल्यानंतर श्रावण बाळाच्या आई वडिलांच्या शापानुसार, प्रारब्धानुसार ज्या ज्या गोष्टी घडायच्या असतात त्या त्या गोष्टी घडून जातात. मुलगाही होतो दादा, एक सोडून 4 मुलं होतात राजाला. पण अपेक्षा जागीच थांबत नाही, अपेक्षा पुढे सुरू होते. मुलगा झाला, आता त्याचं लग्न झालं पाहिजे. झालं ना, लग्नही झालं, पण तरी अपेक्षा थांबत नाही. आता तो राजगादीवर बसला पाहिजे. आता राजगादीवर बसण्याची अपेक्षा करतात आणि तीच राजगादी माझ्या रामप्रभूला त्या ठिकाणी 14 वर्ष वनवासात जाण्यासाठी कारणीभूत ठरते. त्याचा विचार आपण नंतर करणार आहोत. फक्त मला विषयी असा सांगायचा आहे दादा, उद्याची आशा करू नका. उद्याची आशा करता 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 आमचा सगळा जन्म आशेत निघून जातो. पण सुख करता 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 सुख आम्हाला कुठे सापडत नाही. ज्यानं गाथा वाचला असेल, गाथा किती लोक वाचतात? काही काही म्हणतील ताई गाथा आमच्या माथ्यात बसत नाही. तुम्ही आम्हाला हिंदी गाणी सांगा, एखादा पिक्चरचं नाव विचारा, एखाद्या सिरियलचं नाव विचारा, आम्ही लगेच सांगून टाकू तुम्हाला. पण हे गाथा मिता ज्ञानेश्वरी रामायण हे आम्हाला कळत. कोणत्या टायमिंग मध्ये कोणती सिरियल असते ते विचारा, ती विचारायला मलाच माहित नाही. ऐका, गाथ्यामध्ये जगद्गुरु तुकोबारायांचं 61 अभंगांचं नाट प्रकरण आहे. तुकोबाराय त्या 61 अभंगांच्या नाट प्रकरणामध्ये 5व्या अभंगाच्या पहिल्या चरणात आशेबद्दल वर्णन करतात. हरी सर्व सुखाची या
आशा जन्म गेला क्षण एक मुक्ती यत्न नाही केला हिंडता दिशा पावला माया बेस्तीला जीव माझा सर्व सुखाची आशा जन्म गेला क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला हिंडता दिशा पावला माया बेस्तीला जीव माझे स्वायतने नती कोणी माझे स्वायतने नती कोणी काहीच न करती मज वाचोनी काहीच न कळती मज वाचोनी सज्जन तव सुखाची मांडणी करती मज वाचोनी सज्जन तव सुखाची मांडणी विरती कोणी आधी अंग माझे स्वहितने नती कोणी काहीच न करते मज वाचोनी सज्जन तव सुखाची मांडणी विरती कोणी आधी अंग तुकोबाराय वर्णन करतात गाथ्यामध्ये नाट प्रकरणाच्या 5व्या अभंगाच्या पहिल्या चरणात सर्व सुखाची आशा जन्म गेला सगळा जन्म आशेत निघून जातो परंतु आम्हाला सुखाची प्राप्ती होत नाही 10ही दिशांना फिरलो तुकोबाराय सांगतात पण आम्हाला सुख करता 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 सुखाचा पत्ता कुठे सापडला नाही अयोध्येतल्या लोकांना अपेक्षा लागली राजाला मुलगा झाला पाहिजे राजाला मुलगा झाला पाहिजे मुलगाही होतो आता त्याचं लग्न झालं पाहिजे लग्नही होत आता तो राजगादीवर बसला पाहिजे आणि तीच राजगादी प्रभूला 14 वर्ष वनवासात जाण्यासाठी भाग पडते दादा म्हणून कुठल्याही गोष्टीची उद्याची आशा करू नका बघा उदाहरण सांगून जाईल तुम्हाला एकाला नारळ घ्यायचं होतं नारळ घ्यायचं होतं म्हणून तो दुकानात गेला अर्थे बुद्रुक गावामध्ये एका किराणा दुकानात तो गेला दुकानदार काकाला विचारलं दुकानदार काका नारळ कितीला म्हटले 10 रुपयाला 8 रुपयाला द्या ना मिळेल ना 8ला पण तुला शिरपूरला जावं लागेल हे चालत चालत शिरपूरला गेलो तिथे जाऊन किराणा दुकानात विचारलं दुकानदार काका नारळ कितीला म्हटले 8 रुपयाला 5ला द्या ना मिळेल ना 5ला ऐकताय ना तुम्ही झोपले नाही ना हा मिळेल ना 5ला पण तुला धुळ्याला जावं लागेल हे चालत चालत धुळ्याला गेलो तुम्ही म्हणाल इतक्यात कसं काय गेलं दृष्टांतातल्या माणसाला जायला 1 सेकंदही लागत नाही चालत चालत धुळ्याला गेलो तिथं विचारलं दुकानदार काका नारळ कितीला म्हटले 5 रुपयाला 2.5ला द्या ना मिळेल ना 2.5 लाख पण तुला पुण्याला जावं लागेल हे चालत चालत पुण्याला गेलं तिथं विचारलं दुकानदार काका नारळ कितीला म्हटले 2.5 रुपयाला द्या ना मिळेल ना रुपयाला पण तुला मुंबईला जावं लागेल हे चालत चालत मुंबईला गेलं तिथं विचारलं दुकानदार काका नारळ कितीला म्हटले रुपयाला फुकट द्या ना फुकट मिळेल ना फुकट पण तुला कोकणात जावं लागेल हे चालत चालत त्या ठिकाणी कोकणात गेलं भरगच्च नारळाची झाडं त्यानं बघितलं एका भरगच्च नारळाच्या झाडावरती तो त्या ठिकाणी चढला
भरगच्च पाण्यानं भरलेलं नारळ त्यानं त्या ठिकाणी त्या झाडावरती चढल्याबरोबर हातात घेतलं, पाणी वाजून पाहिलं आणि त्याला असं वाटलं आता हे या नारळाला आपण असा जोरानं हिंदका द्यावा म्हणजे हे नारळ आपल्याकडून तुटेल, म्हणून त्यानं असा नारळ हातात घेतला आणि असा जोरानं हिंदका द्यायला गेला. हा म्हणजेच नारळ तोडता तोडता याचे हात निसटले दादा. यास खाली नारळाला लोंबकळलं, टांगून उभं राहिलं. खाली उडी मारावी तर खाली 4-5 परसाचा गड्डा. काय म्हणतात तुमच्याकडे त्याला, गड्डा का खड्डा? का दोन्ही म्हणत नाही? काय म्हणतात? खड्डा. हा, खाली उडी मारावी तर 4-5 परसाचा खड्डा. राम नाम सत्य. काय करावं त्याला काही सुचेना. उन्हाळ्याचे दिवस होते. आता जसं ऊन पडतं तसंच दुपारच्या वेळेला एक माणूस उंटावरती बसून त्या ठिकाणी बाजारला चालला होता. हे नारळाला लोंबकळलेलं यानं आवाज दिला, ए उंटावाला इकडे ये. ते उंटावर बसून त्या ठिकाणी आलं. हे नारळवाला त्या उंटावाल्याला म्हटलं, एक काम कर, हा उंट तू माझ्या खाली आण, उंटावरती उभा राहा, खालून माझे पाय धर, मी तुला 1000 रुपये देतो. फुकट लटकलेलं. जागेन तुम्ही? फुकट लटकलेलं केवढ्यावर आलं? टोपीवाले बाबा केवढ्यावर आलं? 1000 रुपयावर आलं. खालून माझे पाय धर, मी तुला 1000 रुपये देतो. आता उंटावाल्याला वाटलं पाय धरायचे जर 1000 देतोय तर अजून काय घेता, म्हटले आपला बाजार होऊन जाईल. उंटावाल्यानं बरोबर त्याच्या खाली उंटा आणला दादा. उंटावरती उभा राहिला, खालून याचे पाय धरले. उंटाला असं वाटलं ओझ खाली झालं, झाला रिकामा रिकामा वाटायला लागलं. उंटा हळूच खालून निघून गेला. ऐकताय ना तुम्ही? उंट हळूच खालून निघून गेला. आता खालचा वरचाला म्हणतो, ए वरचा, वरचा हात सोडू नको, 1000 नाही 2000 रुपये देतो. वरच फुकटच लटकलेलं. त्याला वाटलं नेमका 2000चा बंड. त्यानं कधी पाहिलंच नव्हतं 2000चा बंडल. 2 नोट्या 1000च्या. पण त्याला असं वाटलं 2000चा बंडल नेमका केवढा राहतो. 500ची नोट आहे का 1000ची नोट आहे का 2000ची का 4000ची? 2000चा बंडल नेमका केवढा राहतो ते गेला अशी कसा राहत असेल म्हणून ते गेला अशी ऍक्शन करायला. कोण? वरच फुकट लटकलेलं अशी ऍक्शन करायला गेलं दादा. जेच दोघं एकावर एक पडले ना खाली. हा, दोघही एकावर एक खाली पडले. पाहता काय माझ्याकडे मला सांगायचंय काय, 10 रुपयाच्या नारळाची अपेक्षा फुकटावरती आला, परंतु पदरामध्ये हातपाय मोडून घेतला. अर्थात मला सांगायचंय काय, आशा ही परम दुःखम नैराश्य परम सुखम. आशा ही केवळ आणि केवळ माणसाला दुःख देणारी असते दादा. राजाला मुलगा झाला पाहिजे, राजाला मुलगा झाला पाहिजे. मुलगा होतो, आता त्याचं लग्न झालं पाहिजे, त्याचं विद्येचं शिक्षण झालं पाहिजे, धनुर्विद्या, त्याचं लग्न झालं पाहिजे. लग्नही होतं, आता तो राजगादीवर बसला पाहिजे, ही अपेक्षा दादा. सगळ्या अयोध्येतील लोकांचा विचार आहे की प्रभू श्री रामचंद्रजी त्या ठिकाणी राजगादीवर बसले पाहिजे. पूर्वी
राजाला राजगादीवर बसवायचं म्हटल्याबरोबर 3 लोकांचं मत घ्यावं लागत होतं. किती लोकांचं? पहिलं मत होतं लोकमत, लोकांचा विचार घ्यावा लागत होता. दुसरं मत आहे साधूचं मत आणि तिसरं मत आहे वेदाचं मत. राजे अयोध्येतल्या लोकांना विचारतात. रामप्रभूचा राजगादीवर बसवायचा जो विचार होता, अयोध्येतल्या लोकांना विचारतात. अयोध्येतल्या लोकांचा लगेच होकार येतो, कारण त्यांच्या मनातलीच ही गोष्ट असल्यामुळे अयोध्येतल्या लोकांना असं वाटत होतं, रामचंद्र प्रभू माझा राघव कधी त्या ठिकाणी राजगादीवर बसेल आणि कधी नाही. लोकांच्या मनातलीच ही गोष्ट असल्यामुळे अयोध्येतल्या लोकांना घाई झाली होती फार. दशरथ राजाने त्या ठिकाणी लोकांचं मत घेतलं, लोकमत घेतलं. आता वेदमत घेण्यासाठी आणि साधूचं मत घेण्यासाठी त्या ठिकाणी राजे दशरथ वसिष्ठ ऋषींकडे जातात. गुरुजी, राघवला राजगादीवर बसवण्याचा त्या ठिकाणी विचार आहे, फक्त तुमचं मत मी घेण्यासाठी आलो, वेदाचं मत आणि तुमचं मत घेण्यासाठी तुमच्याकडे आलो. राजा, अरे फार आनंदाची गोष्ट आहे, राघवला राजगादीवर बसवायचं. मग एखादी जर चांगली गोष्ट त्या ठिकाणी करायची असेल तर चांगल्या गोष्टीसाठी विलंब कशाला, लगेच बसवलं पाहिजे. नाही ना गुरुजी, त्यासाठी मुहूर्त वगैरे पाहावा लागेल ना. राजा, अरे माझा राघव ज्या दिवशी राजगादीवर बसत असेल त्या दिवशी तोच तर फार मोठा मुहूर्त आहे. जगाचा मालक जर राजगादीवर बसतोय तर अजून दुसरा मुहूर्त कोणता आहे? हाच तर मुहूर्त ठरणार आहे. त्याच्यासाठी मुहूर्त कशाला? एखादी चांगली गोष्ट मनात जर आली ना दादा, साधा भाव तुमच्या समोर मांडून जाईल रामकथेतला. एखाद्या वेळेला एखादी पॉझिटिव्ह गोष्ट, सकारात्मक गोष्ट जर तुमच्या मनात आली तर त्या गोष्टीला कधी विलंब करू नका. जर तुम्ही थोडा जरी विलंब त्या गोष्टीला कराल तर त्या कामामध्ये काहीतरी अडथळा आल्याशिवाय राहणार नाही. दान करायची इच्छा झाली ना, लगेच करून टाका, कारण अनंत जन्माच्या पुण्याईने तेवढा सकारात्मक विचार तेवढ्या वेळेपुरता तुमच्या मनात तो आलेला असतो. मनात अशी इच्छा निर्माण झाली की आपण कुठेतरी धार्मिक कार्यामध्ये थोडंसं दान केलं पाहिजे, लगेच करून टाका. त्या गोष्टीला विलंब करू नका. जर तुम्ही विलंब कराल तर घरातलेच लोक तुमचे पाय मागे ओढल्याशिवाय राहणार नाही. नाहीतर एखाद्याला जर म्हटलं ना आपण, सरपंच काका घेतो का सप्त्याची पंगत, कथा करता येईल बोलवायचं तुमच्या घरी जेवायला, तो म्हणतो थांबा दे पप्याच्या आईला विचारितो मग सांगतो. घेता का सप्ताहामध्ये एखादी पंगत? पप्याच्या आईला विचारितो मग सांगतो. अरे पप्याच्या आईला विचारितो तो मग घेतोच कशाला? दान करण्यामध्ये माणूस स्वतंत्र असावा. एखादी गोष्ट दान धर्म करण्याची इच्छा मनात निर्माण झाली, सत्कर्म करण्याची इच्छा निर्माण झाली, लगेच करून टाकावं. चांगल्या गोष्टीसाठी विलंब नको दादा. चांगल्या गोष्टीसाठी तुम्ही ज्या वेळेला विलंब कराल त्यावेळेला नक्कीच अडथळा निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. राजा, अरे राघवला त्या ठिकाणी राजगादीवर बसवायचंय ना, मग विलंब कशाला? नाही ना गुरुजी, सिंहासन सजवावं लागेल, तोरणं बांधावी लागतील, गुढ्या उभारावा लागेल, पूर्ण अयोध्येमध्ये शेणाचा सडा टाकावा लागेल, पूर्ण गल्लोगल्लीमध्ये रांगोळ्या काढाव्या लागतील, पाणी आणावं लागेल. सगळ्या साधू मुनींना त्या ठिकाणी, ऋषीवर्यांना त्या ठिकाणी बोलवावं लागेल. यासाठी मग एका रात्रीचा विलंब नको का गुरुजी? एक रात्र तर त्यासाठी हवी आहे ना. माई बाप हो, हाच एका रात्रीचा विलंब प्रभू श्री रामचंद्रजींना 14 वर्ष वनवासात पाठवतो. 14 वर्ष
म्हणून माझा आजच्या कथेतला संदेश असेल दादा, संदेश असेल, तुम्ही घरी जाऊन वहीत लिहून ठेवलं तरी चालेल. एखाद्या वेळेला एखादी चांगली गोष्ट मनात आली की त्या गोष्टीला उशीर करू नका. आताच मी सांगून गेले, विलंब कराल, उशीर कराल, जाहीर कराल तुम्ही एखादी गोष्ट की मला ही गोष्ट करायची आहे, व्यक्त व्हाल कुटुंबामध्ये, तर नक्की आडफाटे फुटल्याशिवाय राहणार नाही. सगळ्याच गोष्टी सांगितल्या पाहिजे असंही नाही. सत्कर्म करण्याची इच्छा झाली, करून टाका, विलंब करू नका. त्यासाठी एका रात्रीचा विलंब प्रभूला 14 वर्ष वनवासात पाठवतो दादा. एक रात्र त्या ठिकाणी जाते. सगळ्या अयोध्येला आनंदी आनंद आहे. राघव राजगादीवर बसणार आहे. प्रभू श्री रामचंद्रजी त्या ठिकाणी राजगादीवर बसणार आहे. सगळ्या अयोध्येत आनंद आहे दादा, पण देव लोकामध्ये मात्र दुःख आहे. सगळे देव विचार करताय, अरे उद्या जर राघव राजगादीवर बसला तर मग वनात जाईल कोण? राघव जर राजगादीवर बसला तर राक्षसांना मारेल कोण? प्रभू श्री रामचंद्रजी जर राजगादीवर बसले, राक्षसांना जर नाही मारलं, वनात जर नाही गेले, राक्षसांचा जर उद्धार नाही केला, तर हे राक्षस दैत्य आपल्याला त्रास दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून देवलोक स्वार्थी आहे दादा, स्वार्थी आहे. कधी कधी स्वार्थ प्रत्येकात असला पाहिजे दादा, असलाच पाहिजे. मी असं सांगेल, रामकथा आम्हाला सांगते की प्रत्येक व्यक्तीना स्वार्थ, प्रत्येक व्यक्तीमध्ये स्वार्थ असलाच पाहिजे. प्रपंच आहे ना दादा, प्रपंच करायचा म्हटल्याबरोबर प्रत्येक व्यक्तीमध्ये स्वार्थ हा असलाच पाहिजे. पण तो स्वार्थ असला पाहिजे कसा? त्या स्वार्थाबरोबर थोडासा परार्थही असला पाहिजे. हा, आपलं कल्याण झालं पाहिजे, पण आपल्या कल्याणासाठी दुसऱ्याचं वाटोळं नाही झालं पाहिजे. आपलंही चांगलं झालं पाहिजे आणि समोरच्याचं सुद्धा चांगलंच झालं पाहिजे. काही लोक असे स्वार्थी असतात दादा, समोरच्याची दाढी पेटली तरी चालेल, पण माझी बिडी ही पेटलीच पाहिजे. झोपले नाही तुम्ही? कथा कळते ना तुम्हाला? किती लोकांचं लक्ष आहे? किती लोकांचं लक्ष नाही? हात वरती करा. क्या बात आहे. किती लोकांचं लक्ष नाही? हात वरती करा. वा, मावशीसाठी टाळ्या वाजवा. वाक्य नीट ऐका. किती लोकांचं लक्ष नाही? हात वरती करा. किती लोकांचं लक्ष आहे? हात खाली करा. काही लोकांचा स्वार्थ असा असतो दादा, दुसऱ्याची दाढी पेटली तरी चालेल, पण आपली बिडी पेटली पाहिजे. याला स्वार्थी लोक म्हणतात. देव लोक विचार करत आहे, अरे उद्या जर राघव राम प्रभू राजगादीवर बसले तर वनवासात जाईल कोण? राक्षसांना मारील कोण? जर राक्षसांना, दैत्यांना जर नाही मारलं तर हे वारंवार आपल्याला त्रास दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून देवलोकामध्ये त्या ठिकाणी सभा भरते. भाव मांडू द्या मला दादा. भाव असा सांगून जाईल, दुसऱ्याच्या सुखामध्ये ज्याला, दुसऱ्याचं सुख ज्याला पाहवत नाही. वाक्य नीट ऐका. वाक्याखाली अंडरलाईन करा. दुसऱ्यांचं सुख ज्याला पाहवत नाही, त्याचं स्थान जरी उच्च असलं, ऐकताय ना? दुसऱ्याचं चांगलं ज्याला बघवत नाही, त्याचं स्थान उंच जरी असलं तरी शास्त्र सांगतो तो नीच आहे. कळतंय ना? नीच प्रवृत्तीचा आहे. का? जरी देवलोक आहे ना, स्थान वरती आहे त्यांचं, पण तरी सुद्धा
दुसऱ्यांचं चांगलं ज्यांना भगवत नाही त्यांना नीच म्हणावं शास्त्र सांगते. देवलोक त्या ठिकाणी स्वार्थ बघताय. देवलोकामध्ये सभा होते. अयोध्येतल्या लोकांना राघव राजगादीवर बसणार म्हणून आनंद आहे, पण देवलोकामध्ये दुःख झालेलं आहे. देवलोकांची सभा भरते. सरस्वतीला त्या सभेमध्ये त्या ठिकाणी बोलवल्या जातं. सरस्वतीला सांगितलं जातं की सरस्वती तुला अयोध्येमध्ये त्या ठिकाणी जायचं आहे. सरस्वती म्हणते हो मग. रामचंद्र प्रभू त्या ठिकाणी राजगादीवर बसणार आहे आणि मला अयोध्येमध्ये तो आनंद सेलिब्रेट करण्यासाठी, आनंद व्यक्त करण्यासाठी जायचंय. देवलोक म्हणताय सरस्वती तुला अयोध्येत आनंद घेण्यासाठी जायचं नाही. सरस्वती तुला अयोध्येतला आनंद बिघडवण्यासाठी जायचंय. तुला अयोध्येत जायचंय. दुधात पाणी होऊन नाही मिसळायचं तुला सरस्वती. दुधात मीठ होऊन तुला मिसळायचंय. भाव असा आहे दादा. दूध एवढं उदार अंतःकरणाचं आहे दादा. तुम्ही जर दुधात पाणी होऊन मिसळाल, ऐकताय ना वाक्य, ऐकताय ना नीट. दूध एवढं उदार अंतःकरणाचं आहे. दुधात जर तुम्ही पाणी होऊन मिसळाल ना दादा, तर दूध तुम्हाला त्या पाण्याला दुधाचा रंगही दिल्याशिवाय राहणार नाही. फक्त रंग देणार नाही, मग किंमतही दिल्याशिवाय राहणार नाही. दूध विकणारे लोक तुम्ही कितीही पाणी मिसळवा, किती पाणी टाका दुधामध्ये, पावशेर दूध असेल आणि तुम्ही अर्धा, त्याच्या डबल जरी तुम्ही त्या ठिकाणी पाणी ओतलं ना दुधात, तरीही सुद्धा दूध त्या पाण्याला स्वतःचा रंग देऊन टाकतं दादा. ऐकताय ना. फक्त रंग देत नाही. ते म्हणत नाही चला पाणी वेगळं आहे दूध वेगळं आहे, याला मी माझा रंग कसा देऊ. फक्त रंगच देत नाही दादा. ज्यावेळेस तुम्ही तेच दूध, पाणी मिसळवलेलं दूध ज्यावेळेस विकतात ना दादा, त्या पाण्याला, जी दुधाला किंमत तीच पाण्याला, का त्यातलं पाणी बाजूला काढलं जातं आणि दूध बाजूला काढलं जातं. दुधाला वेगळा भाव आणि पाण्याला वेगळा भाव. असं आहे का? असं आहे का? नाही दादा. दूध एवढं उदार अंतःकरणाचं आहे. पाणी होऊन जर त्यात मिसळाल तर ते स्वतःचा रंगही तुम्हाला देईल आणि किंमतही देईल दादा. पण याच्या उलट जर तुम्ही दुधामध्ये मीठ होऊन मिसळाल, तुम्हाला रंगही मिळणार नाही. तुम्ही स्वतःही बिघडाल आणि दुधालाही खराब केल्याशिवाय, बिघडवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून दुधात मिसळायचं असेल तर पाणी होऊन मिसळा, मीठ होऊन कधी मिसळू नका. देवलोक सरस्वतीला सांगताय सरस्वती तुला अयोध्येमध्ये जायचंय, पण दुधात पाणी होऊन नाही मिसळायचं. अयोध्येमध्ये तुला दुधामध्ये मीठ होऊन मिसळायचं आहे. अयोध्येचा आनंद तुला बिघडवायचा आहे, आनंदात मिसळायचं नाही. सरस्वतीला देवलोकांनी ऑर्डर केल्यानंतर सरस्वती अयोध्येमध्ये त्या ठिकाणी येते. एका हिवराच्या झाडावरती बसते. हिवराच्या झाडावरती बसल्याबरोबर सरस्वती विचार करते, नेमका कुणाच्या मस्तकात प्रवेश करावा. सरस्वती विचार करताना सरस्वतीच्या डोक्यात विचार चालू असतो, अरे रघुकुलामध्ये जो वास्तव्य करतो, अयोध्येमध्ये जो राहतो, त्याच्या डोक्यात आपल्याला, त्याच्या मस्तकात आपण प्रवेश करू शकत नाही. कारण रघुकुलातली व्यक्ती ही, अयोध्येतली व्यक्ती ही अधिकारी आहे, अधिकार संपन्न आहे. नव्हे रघुकुलात जो राहतो त्याच्या मस्तकात तर आपण प्रवेश करू शकत नाही, परंतु रघुकुलाशी ज्याचा संबंध आहे ना,
त्याच्याही मस्तकात आपण प्रवेश करू शकत नाही. म्हणून सरस्वती एक डोकं निवडते, त्या डोक्याचं नाव आहे मंथरा. मंथरा ही दासी आहे कैकेयीची. रघुकुलातल्या लोकांशी मंथरेचा कुठलाही संबंध नाही, तिचं वास्तव्यही तिथे नाही. मंथरेच्या मस्तकात त्या ठिकाणी सरस्वती प्रवेश करते दादा. आणि प्रवेश केल्याबरोबर त्या ठिकाणी मंथरेचं डोकं बिघडतं. मंथरा कैकेयीच्या त्या ठिकाणी महालात जाते आणि कैकेयीला विचारते, अगं कशासाठी ग हे सगळे तोरणं, कशासाठी या गुढ्या उभारल्या कैकेयी, कशासाठी ह्या रांगोळ्या, कशासाठी हे सिंहासन सजवलं. मंथरे, तुला माहित नाही उद्या माझा राघव राजगादीवर बसणार आहे म्हणून? तुला माहित नाही मंथरे उद्या माझ्या राघवचा राज्याभिषेक आहे म्हणून? असं काय बोलते कैकेयी तू अशा मंगल प्रसंगी? मंथरे, कैकेयी म्हणते, ऐकताय ना तुम्ही, कैकेयीला आपण वाईट समजतो पण कैकेयी वाईट नाही दादा. माझं एक वाक्य लक्षात ठेवा, नोट करून ठेवलं तरी अडचण नाही. राम प्रभूला जन्म देणारी कौशल्य माता आहे. ऐकताय ना, ऐकताय ना, वाक्य पुन्हा ऐका. राघवला जन्म देणारी, राम प्रभूला जन्म देणारी कौशल्य माता आहे, पण संबंध रामायणाला जन्म देणारी फक्त आणि फक्त कैकेयी माताच आहे दादा. जर कैकेयी नसती तर संबंध रामायणाचा जन्मात झाला नसता. आज तुम्ही या ठिकाणी बसून रामायण ऐकू शकले नसते. म्हणून कैकेयीला आपण दोषी ठरवतो पण कैकेयी दोषी नाही. मंथरा ज्यावेळेस प्रश्न करते, कशासाठी हे सिंहासन सजवलं, कशासाठी गुढ्या उभारल्या, कशासाठी या रांगोळ्या, त्यावेळेस कैकेयी माता म्हणते, मंथरे अशा मंगल प्रसंगी असं तू वाईट बोलते? उद्या माझा राघव त्या ठिकाणी, माझा रामप्रभू त्या ठिकाणी उद्या राजगादीवर बसणार आहे, माहित नाही तुला? माझा राघव तर कुशल आहे ना. ऐकता ना तुम्ही वाक्य, जिला आपण वाईट म्हणतो ती शब्द प्रयोग काय करते? माझा, झोपले नाही तुम्ही? माझा, मंथरे माझा राघव तर कुशल आहे ना मंथरे. कैकेयी, अगं तुझा राघव नाही कुशल राहणार, मग कोण कुशल राहणार आहे? त्याच्यासाठी तर हे सगळं चालू आहे. कैकेयी, तुझ्यासोबत सगळे कपट करतात हे तुझ्याही लक्षात येत नाही. मंथरेच्या डोक्यात आता कुबुद्धी शिरते दादा. राजे फार कपटी आहे कैकेयी. राजाचं तुझ्यावरती खरं प्रेम नाही, कौशल्य स्वार्थी आहे, राजे कपटी आहे. कैकेयी, ज्या ठिकाणी राघव राजगादीवर बसू शकतो त्या ठिकाणी भरत बसू शकत नाही. अजूनही कैकेयीचं डोकं ठिकाणावरती आहे. राघव बद्दल पॉझिटिव्ह विचारच त्या ठिकाणी तिच्या डोक्यात आहे, सकारात्मक आहे कैकेयी. पण शेवटी कैकेयी, मंथरा एक शस्त्र वापरते दादा, एक शस्त्र वापरते. शस्त्र कोणतं वापरते लक्ष देऊ नाही का? मंथरा मोठमोठ्यानं रडायला सुरुवात करते. मला काय घेणं देणं आहे कैकेयी, राघव राजगादीवर बसला काय? मला काय घेणं देणं? राघव राजगादीवर बसला काय आणि भरत राजगादीवर बसला काय? कैकेयी, मला काय घेणं देणं नाही, मी दासी ते दासीच आहे. मी दासी ते दासीच आहे. मी आजही दासी आहे, उद्याही दासीच राहणार आहे. मला काही घेणं देणं नाही.
राघव राजगादीवर बसला काय, भरत राजगादीवर बसला काय. पण कैकेयी तुला खरं सांगून जाते, उद्या जर राघव राजगादीवर बसला तर कदाचित उद्यापासून तुला कौशल्या मातेचा दास्यत्व केल्याशिवाय पर्याय नाही. असं म्हणून मंथरा मोठमोठ्यानं रडायला सुरुवात करते. रडायला सुरुवात केल्याबरोबर कैकेयी माता विचार करते, अरे अशा मंगल प्रसंगी मंथरेनं रडणं चांगलं नाही. उद्या माझा राघव राजगादीवर बसणार आणि अशा चांगल्या वातावरणामध्ये ही बाई रडते, कशाला रडते. हिनं रडणं चांगलं नाही म्हणून कैकेयी माता मंथरे जवळ जाते आणि तिला शांत करण्याचा प्रयत्न करते. तिच्या डोक्यावरती हात ठेवते आणि जेच तिच्या डोक्यावरती हात ठेवते दादा, खरं तर चुकतच त्यावेळेस दादा कैकेयी मातेचं की तिने डोक्यावरती हात ठेवायला नको होता. कैकेयी माता वाईट नाही दादा, हात ठेवते डोक्यावर आणि मस्तकावरती हात ठेवल्याबरोबर त्या ठिकाणी मंथरेच्या डोक्यातली कुबुद्धी कैकेयीच्या डोक्यात प्रवेश करते. आणि कैकेयी माता म्हणते, मंथरे काय म्हटली तू आता, मला कौशल्याचं त्या ठिकाणी दास्यत्व करावं लागेल, मला दास्यत्व आणि कौशल्याचं, मला कौशल्याचे हातपाय दाबावे लागतील, मला तिच्या पुढं पुढं करावं लागेल. इकडचा सूर्य इकडं उगेल. मंथरे आता कुबुद्धीने विचार केला ना, कुबुद्धीने प्रवेश केला कैकेयीच्या डोक्यामध्ये. मंथरेच्या डोक्यातली कुबुद्धी त्या ठिकाणी कैकेयी मातेच्या डोक्यात प्रवेश करते आणि कैकेयीची बुद्धी बिघडते. मला दास्यत्व करायला सांगते तू, सगळी अयोध्या त्या ठिकाणी दास्यत्व करेल, पण ही कैकेयी कुणाचं दास्यत्व करू शकणार नाही. मला दास्यत्व करायला सांगते तू. कैकेयी माता म्हणते, मंथरे तूच माझी हितकर्ती ठरलीस. बरोबर बोलते तू, माझ्या हिताचं बोलते. ज्या राजगादीवर राघव बसणार त्या ठिकाणी माझ्या भरतानं का बसू नये. मंथरा म्हणते, कैकेयी अगं मी तेच सांगते. पण कैकेयी म्हणते, मंथरे आता काय करायचं, सगळी तयारी झालेली आहे आणि फक्त एक रात्र आता शिल्लक आहे. जरी एक रात्र शिल्लक आहे ना कैकेयी, एक रात्र काय, एका तासामध्ये आपण जिकडे तिकडे सगळं ब्रह्मांड उलट पलट करू शकतो. एका रात्रीचा विलंब आहे अजून आपल्याकडे, आपण काहीही करू शकतो, काहीही करू शकतो म्हटल्याबरोबर दादा कैकेयी माता विचारते, मंथरे सांग आता, तूच माझी हितकर्ती ठरली, तूच सांग आता मला काय केलं पाहिजे या एका रात्रीमध्ये. मी कैकेयी तेही मीच सांगायचं, हो तूच सांग, तूच माझी हितकर्ती आहे, तूच माझं कल्याण करणारी आहे, तूच सांग आता एका रात्रीत मी काय केलं पाहिजे. कैकेयी युद्धामध्ये तुझ्यामुळे ज्यावेळेस दशरथ राजांचा विजय झाला, कथा भाग माहिती आहे तुम्हाला पाठीमागचा, काही अडचण नाही, थोडस रिपीट करते मागचं म्हणजे तुम्हाला कळेल. स्वर्गामध्ये युद्ध सुरू झालं होतं. राजा दशरथ राजे युद्धासाठी निघाले होते शुक्राचार्यांबरोबर युद्ध करण्यासाठी. युद्धासाठी ज्या वेळेला निघाले त्यावेळेस कैकेयी त्या ठिकाणी पाठीमागे लागली. राजे कुठे निघालात? कैकेयी मी युद्धासाठी चाललो, तू येऊ नकोस. मी काय शॉपिंगला नाही चाललो, मी काय गार्डनला फिरायला नाही चाललो, मी युद्धासाठी चाललो, तू येऊ नको. राजे मी पण युद्धात मदत करणार, मी पण युद्धात मदत करणार म्हटल्याबरोबर राजे म्हटले चल मग.
कैकेयी माता त्या ठिकाणी रथात बसून स्वर्गाला गेल्या. स्वर्गात गेल्याबरोबर राजा दशरथांचं आणि शुक्राचार्यांचं भयंकर युद्ध त्या ठिकाणी लटकलं. युद्धामध्ये शुक्राचार्यांनी एक बाण दशरथ राजाच्या रथाला मारला. रथाची एक आग तुटली. ऐकताय ना? एक आग तुटल्याबरोबर कैकेयी लगेच रथाच्या खाली उतरली. आताच्या महिलांनी ऐका, रथाच्या खाली उतरली. रथाची एक आग तुटली होती. कैकेयीने एका हाताने आपल्या रथाचं वजन पेलून धरलं. ऐकताय ना तुम्ही? कैकेयी कोण आहे? स्त्री आहे. एवढी शक्ती तिच्यात कशी आली होती याचंही वर्णन आपण करणार आहोत. एका हातानं वजन पेलून धरलं दादा, एका हातानं रथ उचलून धरला. आणि कैकेयीनं रथ उचलून धरल्यामुळे शुक्राचार्यांबरोबर युद्ध करत असताना राजा दशरथाचा विजय झाला. सर्वजण कैकेयी मातेवरती राजावरती प्रसन्न झाले. देव गुरु त्या ठिकाणी उपस्थित झाले आणि ते राजाला म्हटले, शाबास राजा, अरे योद्धा सावत्र असा, माग दशरथा, तुला काय हवंय ते मागून घे. त्यावेळेस राजे दशरथ म्हटले, स्वामी गुरुदेव, मला काहीही कमी नाही. या जीवनात फक्त एकच कमी आहे, पुत्र ही नसे मे राज्यम सर्व दुःखाय कल्पते. पोटी संतान नाही. मग पुढे पुत्र कामेष्टी यज्ञ वगैरे झाला. रामचंद्र प्रभू वगैरे चारही भावंडांचा अवतार त्या ठिकाणी होतो. याची कथा आपण त्या ठिकाणी पाहिली. पण एवढं सामर्थ्य कैकेयीमध्ये त्या ठिकाणी का आलं होतं दादा? साधू संत ऋषी चातुर्मासासाठी त्या ठिकाणी आले होते कैकेयी मातेच्या घरी. किती महिने? पंढरपूरला आज जसा चातुर्मास होतो 4-4 महिने, ज्ञानेश्वरी चिंतन, गाथा चिंतन, विचारसागर चिंतन, विविध ग्रंथावरती त्या ठिकाणी अध्ययन होतं 4-4 महिने. आळंदी या तीर्थक्षेत्रावरती, पंढरपूर या तीर्थक्षेत्रावरती 4-4 महिने चातुर्मास केला जातो. तसं अनेक ऋषी मंडळी त्या ठिकाणी कैकेयी मातेच्या घरी चातुर्मासासाठी काही साधू संत ऋषी आले होते. संत ऋषी त्या ठिकाणी राहत असताना कैकेयीने त्यांच्या तोंडाला काळी काजळी लावली. ऋषी जागे झाल्यावरती त्या ठिकाणी विचारलं, ही काळी काजळी कुणी लावली? विचारा अंती लक्षात आलं की ही काळी काजळी त्या ठिकाणी कैकेयीने लावली. शाप दिला ऋषींनी, तू जसं आमच्या तोंडाला काळी काजळी लावली, एक ना एक दिवस तुझ्या तोंडाला तशी काळी काजळी लागेल आणि ती कधीही पुसल्या जाणार नाही. आणि म्हणूनच रामचंद्र प्रभूंना वनवासाला जावं लागलं. रामचंद्र प्रभू वनवासाला गेल्यामुळे राम 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 करत दशरथ राजे तरफडून त्या ठिकाणी गेले, मरण पावले. मी ही काळी काजळी नाही तर काय? तू जसं आमच्या तोंडाला काळं लावलं तसं तुझ्याही तोंडाला एक दिवस काळं लागेल आणि ते कधीही पुसल्या जाणार नाही. म्हटल्याबरोबर कैकेयीने प्रश्न केला, स्वामी गुरुदेव, एवढी सेवा केली आणि थोडीशी चूक झाली तर एवढा मोठा शाप दिला, काहीतरी औशाप द्या. कैकेयी, ज्या हाताने तू सेवा करते ना, ज्या हाताने तू सेवा केली ना, त्या हातात तुझ्या वज्राप्रमाण शक्ती त्या ठिकाणी राहील. म्हणून कैकेयीने रथ उचलून धरला होता. भाव असा सांगायचा आहे, कैकेयी मातेमुळे त्या ठिकाणी दशरथ राजा युद्धामध्ये दशरथ राजाचा विजय झाला होता. कैकेयी जर रथाच्या खाली उतरली नसती तर राजा दशरथाचा विजय झाला नसता. राजे दशरथ कैकेयीवर प्रसन्न झाले. कैकेयी, माग, तुला काय हवंय ते माग, आज तुझ्यामुळे माझा विजय झालेला आहे. त्यावेळेस कैकेयी माता म्हटल्या, स्वामी राजे, मी आता मागून घेणार नाही. ज्यावेळेस वेळ येईल ना त्यावेळेस मला तुम्ही 2 वर द्या. वेळ येईल तेव्हा मी 2 वर मागावून घेईल. आणि आता ती वेळ आली दादा. मंथरा कैकेयीच्या डोक्यात घालवते. काय कैकेयी, तुझे 2 वर अजून राजाकडे बाकी ना? कोणकोणते 2 वर?
झोपले नाही तुम्ही? 2 वर बघण्याच्या अगोदर किती लोकांचं लक्ष आहे? हात वरती करा. दररोजचा प्रयोग. ज्याची माझ्या सोबत वाजेल त्याचं लक्ष आहे, ज्याची वाजणार नाही त्याचं मन गुलाबजाम खाऊन आलं. पनीर भाजी, शेवभाजी, फार सुंदर दिसतात. अशीच राहू द्यावरती. असं वाटू राहिलं अयोध्येचंच मंदिर दिसतंय. कुठेतरी मन जायला लागलं बरं का. बुंदी, गुलाबजाम, बासुंदी. पटापट मन गुलाबजाम, बुंदी खायला जातात. काही काहींची सोबत टाळी वाजतच नाही, काही आधीच वाजून देतात. दोन वर त्या ठिकाणी काही माता मागून घेते. कोणकोणते? मी कधीतरी वेळ प्रसंगी मागून घेईल म्हटल्याबरोबर तेच 2 वर आज काही माता मागून घेणार आहे. मंथरा सांगते काही राजाकडे तुझे 2 वर बाकी आहे, ते 2 वर तुला त्या ठिकाणी मागून घ्यायचे आहे. ते 2 वर्ष आहे. पहिल्या वरानं त्या ठिकाणी भरताला राजगादी मागायची आणि दुसऱ्या वरानं रामाला 14 वर्षाचा वनवास मागायचा. आता खूप बुद्धीने प्रवेश केलाय कैकेयीच्या डोक्यात. मंथरे, पहिल्या वरानं मी राजगादी मागणार नाही, पहिल्याच वरानं मी त्या ठिकाणी रामाला वनवास मागेल. नाही कैकेयी तसं करू नको. पहिल्या वरानं तू त्या ठिकाणी रामाला, भरताला राजगादी मागून घे. त्याचं कारण असं आहे, दशरथाचं रामावरती फार प्रेम आहे. कैकेयी अगोदर तू पहिल्याच वरानं जर रामाला वनवास शब्द मागितला आणि वनवास असा शब्द ऐकल्या बरोबर राजे मरण पावले. राजांनी जर प्राण सोडले तर तुझ्या भरताची राजगादी तशीच राहून जाईल. म्हणून पहिल्या वरानं, ऐकताय ना तुम्ही, स्वार्थ हा प्रपंचातला स्वार्थ आहे ना दादा, प्रपंचातला स्वार्थ आहे. आपलाही स्वार्थ असाच असतो. दुसऱ्याची दाढी पेटली तरी चालेल पण आपली बेडी पेटली पाहिजे. कधी परार्थानं जगा दादा. आपल्या बरोबर दुसऱ्याचंही कल्याण झालं पाहिजे. आपल्या स्वार्थासाठी दुसऱ्याची दाढी नाही पेटली पाहिजे. प्रपंचाचीच कथा आहे. राम कथा म्हणजे आपल्या प्रपंचाचीच कथा आहे दादा. पहिल्या वरानं डायरेक्ट तू वनवास मागू नको. वनवास असा शब्द जर ऐकला, राजा जर मरण पावले तर तुझ्या भरताची राजगादी तशीच राहून जाईल. पहिल्या वरानं तू त्या ठिकाणी भरताला राजगादी मागून घे. दुसऱ्या वरानं मग रामाला वनवास त्या ठिकाणी मागून घे. दुसऱ्या वरानं वनवास मागितल्यानंतर कैकेयी राजे गेले तरी अडचण. काय कठोर अंतकरण आहे दादा, काय कठोर अंतकरण आहे. राम प्रपंचाचीच कथा आहे ही, सगळी प्रपंचाची कथा आहे. राजे गेले तरी एवढा स्वार्थ. काय जगतो दादा आपण. दुसऱ्या वरानं राजे गेले तरी अडचण नाही. काय करू मंथरे मग मी अजून सांग. एकच रात्र शिल्लक आहे. काही नाही कैकेयी. आता सगळं आवरल्यानंतर त्या ठिकाणी राजे रात्रीच्या वेळेला महालात येतील. त्यावेळेला राजाचं स्वागत करण्यासाठी पुढे जायचं नाही. सगळे अलंकार त्या ठिकाणी टाकून द्यायचे, फेकून द्यायचे, झोकून द्यायचे. कपड्याचं कुंकू पुसून टाकायचं. काळी वस्त्र परिधान करायचे. कोप भुवनामध्ये जाऊन बसायचं. राजाचं स्वागत करण्यासाठी पुढे जायचं नाही.
राजे जर जवळ आले तर हिटकारून टाकायचं, बोलायचं नाही राजासोबत. तसंच घडतं दादा. सगळं आवरल्याबरोबर राजे दशरथ कैकेयीच्या महालात येतात. मंथरेला विचारतात, कैकेयी कुठं आहे? मंथरा कोप भुवनाकडे त्या ठिकाणी बोर्ड दाखवते. कोप भुवनाकडे त्या ठिकाणी राजे जातात. काळे वस्त्र त्या ठिकाणी कैकेयीने परिधान केलेले असतात, अलंकार झोकून दिलेले असतात, कपाळाचं कुंकू त्या ठिकाणी पुसून टाकलेलं असतं दादा. राजे कैकेयी मातेजवळ जातात, विचारतात, कैकेयी काय झालं? कैकेयी, अशा मंगल प्रसंगी तू अशी नाराज का बसली? कैकेयी, सगळे अलंकार का तू फेकून दिले त्या ठिकाणी? का अशी नाराज होऊन तू त्या ठिकाणी बसली? कैकेयी, कैकेयी माता विचार करते, बोलू नका माझ्याशी, बोलायचं नाही मला तुमच्याशी. राघवला राजगादीवर बसवतात. भरत काही तुमचा मुलगा नाही. असंच घडतं ना आपल्या प्रपंचात दादा, कधी कधी असंच घडतं. मी काही तुमची विवाहित स्त्री नाही सांगून जाईल दादा, भाव असा मांडेल. एखादी गोष्ट कमी झाली जीवनात तरी चालेल, पण बोलताना फार विचार करून बोललं पाहिजे. कुटुंबात ही फार मोठी काळजी घेतली पाहिजे. आपल्या शब्दरूपी बाणांनी समोरच्याच्या अंतकरणाला काटे तर टोचणार नाही ना. ज्ञानोबराय सांगतात, तैसे साच आणि मवाळ मितुले परी रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. माणसांना बोलताना असं बोललं पाहिजे दादा की समोरच्याचा उद्धार झाला पाहिजे. आपलं बोलणं त्याला ऐकत राहावं वाटलं पाहिजे. तैसे साच आणि मवाळ मी तुले परिरसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. बोलताना असं बोललं पाहिजे की समोरच्याचं मन त्या ठिकाणी वेधून घेतला पाहिजे. बोलताना विचार करा दादा, आपल्या बोलण्याने शब्दरूपी बाणांनी समोरच्या व्यक्तीला काही त्रास तर होणार नाही ना. आपल्या बोलण्याने समोरचा व्यक्ती घायाळ तर होणार नाही ना. लोण्यासारखं मऊ असलेलं अंतकरण मायबापाचं, कधी कधी त्या मायबापाच्या लोण्यासारख्या अंतकरणाला काही आताचे कलियुगातले मुलं दादा खपाखप त्या ठिकाणी शस्त्ररूपी शब्दरूपी बाणांचे शस्त्र त्या ठिकाणी त्या अंतकरणावर घालतात. मायबापाशी बोलताना सुद्धा फार विचार करून बोललं पाहिजे. अरे, आपल्या मायबापांनी राब राब कष्ट करून, हाडाची काढ करून, रक्ताचं पाणी करून आपल्याला लहानचं मोठं केलंय. आपल्या बोलण्यानं त्यांना त्यांच्या हृदयाला काठी तर टोचणार नाही ना. विचार करून त्या ठिकाणी बोललं पाहिजे दादा. कैकेयी माता म्हणते, मी काय तुमची विवाहित स्त्री नाही, भरत काय तुमचा मुलगा नाही. कैकेयी, राघव राजगादीवर बसणार आहे उद्या. राजे, मला 2 वर तुमच्याकडे मागायचे आहे. कैकेयी, एवढा मंगल प्रसंग आहे आणि राघव राजगादीवर बसणार म्हटल्या बरोबर कैकेयी, अशा मंगल प्रसंगी 2 नाही तू 4 वर मागितले, कितीही वर मागितले तरी मी तुला द्यायला तयार आहे. कैकेयी, तू काहीही माग, तू जे म्हणेल ते मी द्यायला तयार आहे. खरंच देणार राजे? तर शंका आहे का तुला काही? मंथरेने सांगितलं होतं. कैकेयी, राजाकडे मागताना जोपर्यंत राजे रामाची शपथ घेत नाही तोपर्यंत 2 वर मागायचे नाही. कैकेयी, 2 वर काय, 4 वर मागून घे. तुला जे मागायचं ते माग, खरंच देणार राजे?
अगं रामाची शपथ घेऊन सांगतो, अशा मंगल प्रसंगी तू काहीही माग तरी मी द्यायला तयार आहे. रामाची शपथ घेतल्या बरोबर त्या ठिकाणी काही मागायला सुरुवात करते. दादा राजे माझा पहिला वर असा आहे, जी राजगादीवर तुम्ही ज्या राजगादीवर तुम्ही राघवला बसवणार होते त्या राजगादीवर माझ्या भरत बसला पाहिजे. राजे घायाळ होत आहे. एखाद्या पंख नसलेल्या पक्षाची जशी अवस्था होते ना दादा, पंख नसलेला पक्षी जसा जमिनीवरती धारातीर्थी होऊन पडतो ना दादा, तशी राजाची अवस्था झाली. दादा राजे माझा पहिला वर आहे की माझ्या भरताला राजगादीवर माझा भरत बसला पाहिजे. राजे माझा दुसरा वर ऐका, माझा दुसरा वर असा आहे राजे, ज्या राघवला तुम्ही राजगादीवर बसवणार होतात ना, तो राघव 14 वर्ष त्या ठिकाणी वनवासात गेला पाहिजे. भरतही माझाच मुलगा आहे, राघवही माझाच मुलगा आहे. भरत राजगादीवर बसला पाहिजे इतका स्वार्थ ठीक आहे, कारण भरत बसला काय आणि राघव बसला काय, पण भरताला राजगादीवर बसण्यासाठी चौदा वर्ष रामाला वनवासात पाठवण्याची काय गरज आहे? काय गरज आहे दादा? दशरथाची बिना पंख असलेल्या पंख नसलेल्या पक्षाची जशी अवस्था होते तशी दशरथ राजाची त्या ठिकाणी अवस्था होते. घायाळ होऊन त्या ठिकाणी दशरथ राजे पडलेले असतात. डोळ्यातून 2-2 अश्रुधारा त्या ठिकाणी वाहतात. काही करावं काही सुचत नाही दादा. पाहता पाहता सकाळ होते. सकाळचे 7 वाजतात, 8 वाजतात, 9 वाजतात, तरी अजून विचार करता अयोध्येतले लोक अजून राजे का आले नाही. दशरथ राजे एवढ्या मंगल प्रसंगी राजे का उठले नसेल? म्हणून सुमंतला त्या ठिकाणी अयोध्येतील जबाबदार व्यक्ती आहे सुमंतजी. सुमंतला त्या ठिकाणी कैकेयीच्या महालात पाठवल्या जातं दादा. कैकेयीच्या महालात त्या ठिकाणी सुमंतजी जातात. पुढं काय होतं 2 मिनिट धरून आणल्यासारखे उभे राहतात, गाय खुट्याला बांधल्यासारखी. असं वाटत होतं तुम्हाला दोरीने बांधून ठेवलं. काही लोक डीजे चालू झाल्यावर असं अंगात येतं महाराष्ट्रांच्या, विचारू नका. लाज लज्जा सगळं काही सोडून आपण आनंद घेतला पाहिजे दादा भजनात. जिथं लाजायचं तिथं लाजत नाही आपण. डीजे पुढे नाचू नये शास्त्र सांगतं. जिथं शरीराचं प्रदर्शन करू नये तिथे आपण केल्याशिवाय राहत नाही. कुलवान स्त्रीने, संस्कारी स्त्रीने, संस्कारी कुटुंबातल्या स्त्रीने
डीजे पुढे त्या ठिकाणी नाचलं नाही पाहिजे दादा. इथं देहभान विसरून त्या ठिकाणी देवाला समर्पित झालं पाहिजे. नक्कीच देव आपल्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही जर तुमचं शरीर सगळं काही देवाला अर्पण, मन कान चित्त सगळं देवाला अर्पण केलं तर जिथं लाजायचं तिथं आम्ही लाजत नाही. जिथं लाजायला नाही पाहिजे तिथं लाजल्याशिवाय अशी उठून उभे राहतो नसते. आज कितवा दिवस आहे? कितवा? 5वा दिवस. राहिले किती दिवस? 6 आणि 7. 2च दिवस राहिले दादा, नाही का? जेवढा आनंद घ्यायचा, वर्षातून एक वेळेला हा सप्ताह येतो. उद्या आणि परवा मनसोक्त आनंद त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करा. कारण आयशा लाभा जो चुकला तुका म्हणे वाया गेला. तंबाखूच्या लाभा नाही बरं का. इथं काही काही लोक म्हणतील तंबाखूच्या लाभा जो चुकला तुका म्हणे वाया गेला. असं नका. तशी इथले लोक खात नसतील म्हणा. असो, काय चालू होतं आपलं म्हणा कथा. जबाबदार व्यक्ती सुमंतला त्या ठिकाणी पाठवल्या जातं. अरे सकाळचे 8 वाजले, 9 वाजले, पण राजे काय येत नाही महालाच्या बाहेर. राघवला राजगादीवर त्या ठिकाणी बसवायचं आहे म्हणून अयोध्येतील जबाबदार व्यक्ती सुमंतजीला त्या ठिकाणी पाठवल्या जातं. सुमंत त्या ठिकाणी अयोध्येमध्ये जातात. कौशल्याच्या कैकेयीच्या महालात त्या ठिकाणी जातात. राजे दशरथ त्या ठिकाणी घायाळ होऊन खाली पडलेले आहे. सुमंतजी विचारतात, मा. कैकेयी मातेला विचारतात, राणी साहेब राजाला काय झालं मा साहेब? राजे बोलत का नाही? राजे असे घायाळ होऊन का पडले राणी साहेब? राजे माझ्याशी का बोलत नाही? सुमंतजी, तुमच्या राजांना माझा राग आलेला आहे. मी त्यांच्याकडे फक्त 2 वर मागितले तर एवढे दुःखी होऊन त्या ठिकाणी ते बसले. राणी साहेब असे काय 2 वर मागितले तुम्ही जेणेकरून राजांना एवढं दुःख झालं? ते 2 वर मी तुम्हाला आता सांगणार नाही. कैकेयी माता त्या ठिकाणी सुमंतजीला म्हणते, सुमंतजी हे 2 वर मी तुम्हाला सांगणार नाही, हे 2 वर मी राघवला सांगणार आहे. राघवला घेऊन या. राघवला घेऊन या म्हटल्याबरोबर दादा सुमंतजी त्या ठिकाणी महालाच्या बाहेर पडतात. ताड 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 त्या ठिकाणी कौशल्याच्या महालामध्ये जाण्यासाठी निघतात. सुमंतजीच्या डोळ्यामध्ये 2 अश्रू त्या ठिकाणी अश्रूच्या धारा वाहत आहे दादा. खाली मान घालून त्या ठिकाणी कौशल्याच्या महालात जात आहे. सगळे लोक रडत आहेत. माई बाप्पा हो, भाव असा आहे, घरातली सगळी लोक रडली तरी चालतात पण घरातल्या जबाबदार व्यक्तीनं कधी रडायचं नसतं. घरातली जबाबदार व्यक्ती ज्यावेळेस रडते ना त्यावेळेस बाकीच्यांवरती संकट येत असतात. सुमंत ही अयोध्येतली जबाबदार व्यक्ती आहे. सुमंतजी डोळ्यातून अश्रुधारा त्या ठिकाणी गाळताय. सगळे अयोध्येतले लोक रडताय. सुमंतजीला झालं काय? का रडत असते सुमंतजी? अयोध्येत त्या ठिकाणी कौशल्याच्या महालात सुमंतजी जातात. कोण आलं असेल म्हणून जानकी त्या ठिकाणी दरवाजा उघडते. सुमंतजीचं दर्शन त्या ठिकाणी जानकी घेते. रघुकुलातली संस्काराची परंपरा आहे ना दादा. देवाची पत्नी असताना सुद्धा
एक मोठं व्यक्तिमत्व म्हणून त्या ठिकाणी सुमंतजीचं दर्शन जानकी घेते आणि प्रभूच्या बाजूला उभी राहते। एका बाजूला राघवच्या जानकी माता उभ्या आहे, सीतामय्या उभ्या आहे आणि एका बाजूला कौशल्या माता त्या ठिकाणी उभ्या आहे। सुमंतजी राम प्रभूला सांगताय, राघव तुम्हाला त्या ठिकाणी छोट्या आईने कैकेयी मातेनं त्या ठिकाणी महालात बोलवलेलं आहे। सुमंतजी पुढे चालताय, राघव त्यांच्या पाठीमागे चालतायत। राघव त्या ठिकाणी सुमंतजींच्या पाठीमागे जाताय, माता कैकेयीच्या महालात जाताय। कैकेयी मातेला त्या ठिकाणी गेल्यानंतर कैकेयी मातेचं दर्शन घेताय। ऐकताय ना तुम्ही रामकथा? छोटे छोटे भाव फार महत्वाचे आहे दादा। कैकेयीचं दर्शन घेताय, आई मा थांबा, अजून जागेवरच थांबा तिथंच। राम लखन तुम्ही इकडे लक्ष द्या। बाबाला काय झालं मा? राघव मी त्यांच्याकडे फक्त 2 वर मागितले तर त्यांना एवढा राग आला। काय वर मागितले मा तू? भाव लक्ष देऊन ऐका बरं का। दुसरा वर असा मागितला, राघव मी तुझ्यासाठी 14 वर्षाचा वनवास त्या ठिकाणी मागितला। शब्द ऐका राघवचे, इकडे लक्ष द्या महिला मंडळी। शब्द ऐका, भाव फार महत्वाचा आहे कथेतला। माझ्यासाठी 14 वर्षाचा वनवास, मग तर आई मा अगं तू माझी हित करते ठरली मा, मग तर तू माझ्या मनासारखं केलं मा। आताच्या कैकेयीने जर असं केलं असतं तर, आताच्या कैकेयीने जर आताच्या राघवला जर 14 वर्ष वनवासात पाठवलं असतं तर, सख्खा मुलगा नसताना दादा सावत्र आहे, तरी पण प्रेम बघा रामकथेतलं। कौशल्याचा पुत्र आहे राघव, तरी सुद्धा राघव म्हणतोय, आई मा आता तर तू माझ्या मनासारखं केलं। कारण माझी लहानपणापासून इच्छा होती मी जंगलात गेलं पाहिजे, वनवासात गेलं पाहिजे, साधूची सेवा माझ्याकडून घडली पाहिजे, राक्षसांचा वध झाला पाहिजे, माझी मनातून इच्छा होती। आता तर तू माझी हित करते ठरलीस मा। मा बस इतक्या छोट्याशा गोष्टीसाठी बाबा नाराज आहेत मा? आता ही छोटीशी गोष्ट होती का दादा? 14 वर्ष रामाला वनवासाला पाठवायचं ही छोटीशी गोष्ट होती का? तरी माझे राम प्रभू दुःखी होत नाही दादा, दुःखी होत नाही। तरी म्हणताय मा अगं इतक्या अशा छोट्या गोष्टीसाठी बाबा रडतात मा? माझी तर मनापासून इच्छा होती मा, खरोखर तू माझी कल्पतरू ठरली मा, माझ्यासाठी तू कल्पतरू ठरली मा। माझ्या मनात जे होतं ना ते माझ्या मनासारखं तू केलं मा। राघव अरे हे तुला कळतंय पण तुझ्या बाबाला नाही ना। राघवजी आता वनवासात जाण्यासाठी त्या ठिकाणी तयार होता दादा। फक्त कौशल्या मातेचा त्या ठिकाणी निरोप घ्यायचा म्हणून राघवजी सुमंत पुढे चालताय, राघवजी पाठीमागे चालताय, कौशल्याच्या महालात त्या ठिकाणी जाताय। 5 मिनिटात थांबणार आहोत आपण। कौशल्याच्या महालात त्या ठिकाणी गेल्याबरोबर कौशल्या माता म्हणते, राघव इतका उशीर केलास बेटा, इतका उशीर केलास बेटा? अरे आज तुला राजगादीवर बसायचं आहे ना बाळा, इतका उशीर करत असते का बाळा? आज माझ्या हाताने मी तुला स्नान घालणार आहे ना बेटा,
इतका उशीर करत असते का बाळा? आई आहे ना बाळा मी तुझी. राघव, आज माझ्या हाताने मी तुला स्नान घालणार आहे. आज राजगादीवर बसायचं आहे ना राघव तुला. माझ्या हाताने आज मी तुला गोडधड त्या ठिकाणी स्वीट तोंडात तुझ्या घालणार आहे. आईला काय माहित होतं दादा, नेमकं राजगादीवर बसायची तयारी चालली का वनवासात जायची तयारी चालली? आई असते ना ती, आईला काय माहित असतं दादा. राघव आपल्या आईसोबत बोलताना शब्दांचा बचाव करत आहे. राघव, उशीर केलास बाळा, आता पटपट आवर. राज वैभवी पोशाख त्या ठिकाणी घाल अंगावर. राजगादीवर बसायचं आहे ना बाळा तुला. उशीर करू नकोस. राघवची आई सोबत बोलताना शब्दांचा बचाव त्या ठिकाणी करत आहे. विनंती असेल माझी दादा, आई सोबत बोलताना माणसानं शब्दांचा बचाव केला पाहिजे. मनात जे शब्द आले ते खपाखप आईच्या हृदयात नाही टोचले पाहिजे. शब्दांचा बचाव करताय मा. रघुकुलाचा शब्द पूर्ण करायचा आहे मा. मा, बाबांनी जे वचन दिलं होतं ना मा, ते पूर्ण केलंय मा. अरे त्यात काय एवढं विशेष आहे राघवा? अरे रघुकुल आहे बाबा. ज्या ठिकाणी रघुकुल आहे त्या ठिकाणी दिलेला शब्द त्या ठिकाणी खरा ठरतो. यात काय विशेष आहे बाळा? रघुकुल आहे, दिलेलं वचन हे पूर्ण करावंच लागतं. मला वाटतं तो दुसरं काय सांगणार आहे. शब्दांचा बचाव करताय दादा. मा, अयोध्येचं भरत लहान आहे ना माझ्यापेक्षा. शब्द ऐका, शब्द ऐका. मा, अयोध्येचं राज्य छोटं आहे ना, आणि भरत माझ्यापेक्षा लहान आहे ना. त्यामुळे माझ्या बाबांनी दिलेला शब्द पूर्ण केला मा. भरत माझ्यापेक्षा लहान आहे आणि अयोध्येचं राज्यही लहान आहे. त्यामुळे माझ्या बाबांनी त्या ठिकाणी अयोध्येचं जे राज्य आहे ना मा, ते भरताला दिलंय मा. मा, मी मोठा आहे ना मा. वनवासाचा राज्यही मोठा आहे मा. कळतंय ना तुम्हाला? अरे जिने वनवास दिलाय दादा, 14 वर्ष वनवासात पाठवलंय, तिला माझी आई म्हणण्याची रीत रघुकुलामध्ये आहे, अयोध्येमध्ये आहे दादा. जिने 14 वर्ष वनवासात पाठवलं दादा, तिला हित करण्याची, हित करती म्हणणारी परंपरा रघुकुलात आहे दादा. जिने वनवास दिलाय दादा, वनवासाला राज्य म्हणण्याची ताकद सुद्धा, शिकवण सुद्धा रघुकुलात आहे दादा. मा, भरत छोटा आहे ना मा, अयोध्येचं राज्य ही छोटा आहे, म्हणून माझ्या बाबानं अयोध्येचं राज्य जे आहे ते भरताला दिलंय मा. वनवासाचं राज्यही मोठा आहे मा. मी मोठा आहे ना मा, म्हणून मला बाबांनी वनवासाचं राज्य त्या ठिकाणी दिलंय. वनवासाचं राज्यही दादा, वनवासाला राज्य म्हणाल तुम्ही, पण जगाचा मालक आहे दादा, कुठल्याही गोष्टीमध्ये समाधानी. राघवा, तुझ्या बाबाची जरी इच्छा असली राघवा, भरताला राजगादी ठीक आहे दादा. अरे राघवही माझाच मुलगा आहे बाळा, भरतही माझाच मुलगा आहे. कौशल्या माता म्हणते भरताला राजगादी दिली ठीक आहे, भरतही माझाच मुलगा आहे दादा. अरे पण भरताच्या राजगादीसाठी तुला वनवास का दादा? तुला वनवास का? तुझ्या बाबाने जरी तुला वनवास दिलेला असेल
तरी राघवा मी तुझी आई आहे, मी नाही जाऊ देणार तुला वनवासामध्ये, मी नाही जाऊ देणार. मा, मी वनवासात जावं ही अपेक्षा फक्त माझ्या बाबाची नाहीये मा. मी वनवासात जावं अशी अपेक्षा माझ्या कैकेयी मातेची सुद्धा आहे, जिने 14 वर्षाचा वनवास दिला. तिला माझी कैकेयी माता अशी म्हणण्याची पद्धत रघुकुलात आहे दादा. आणि आज आम्ही आमच्या सख्या आईला आई म्हणायला तयार नाही, हे आमचं कलियुगातलं दुर्दैव आहे दादा. सावत्र आईला जिने 14 वर्षाचा वनवास दिलाय, तिला माझी आई म्हणण्याची पद्धत रघुकुलामध्ये आहे. आणि इथं आमची सख्खी माय आमच्यासाठी काय करते, हाडाची काड करते, रक्ताचं पाणी करते, तिला आम्ही आई म्हणायला तयार नाही, हे आमचं फार मोठं दुर्भाग्य आहे. वनवासाचं राज्य मोठं आहे मा, फक्त माझ्या बाबाची इच्छा नाही, माझ्या आईची सुद्धा इच्छा आहे. आता कौशल्या मातेला प्रश्न पडतो. 2 प्रश्न त्या ठिकाणी कौशल्या माते समोर पडत आहे. पहिला प्रश्न आहे रघुकुलातला धर्म आणि दुसरा प्रश्न आहे स्नेह. राघवला जर त्या ठिकाणी वनवासात पाठवलं तर माझा स्नेह 14 वर्ष त्या ठिकाणी वनवासामध्ये जातोय. स्नेहाचा जर विचार केला, राघवला जर मी इथं ठेवलं तर माझ्या रघुकुलातला धर्म मोडल्या जातोय, परंपरा रीत मोडल्या जाते. रघुकुलातलं वचन त्या ठिकाणी माघारी येतंय. एखाद्या सापानं जशी चिचोंद्री गिळावी दादा, तशी अवस्था कौशल्या मातेची झाली. स्नेहाचा विचार करावा तर माझ्या रघुकुलातला धर्म त्या ठिकाणी मोडला जातोय. आणि रघुकुलाच्या परंपरेचा रीतिरिवाजाचा जर विचार करावा तर माझा स्नेह, माझा राघव त्या ठिकाणी 14 वर्ष त्या ठिकाणी वनवासात जातोय. शेवटी अजून काय घडतं, कौशल्या माता नेमकी स्नेहाचा विचार करते की कौशल्या माता नेमका रघुकुलातल्या रीतिरिवाजाचा त्या ठिकाणी विचार करते, याचा विचार आपण उद्याच्या कथेमध्ये करू. तत्पूर्वी आज शेवट सिद्धांत निघतो की कौशल्या माता स्नेहाचा विचार त्या ठिकाणी करत नाही, रघुकुलाचा विचार करते. चला रामचंद्र प्रभू लखनजी जानकी माता समोरून या. शेवटी कौशल्या माता त्या ठिकाणी 14 वर्ष त्या ठिकाणी राम, लखन आणि जानकीला त्या ठिकाणी वनवासात पाठवते. जा बाबा जा. हरी श्रीराम जय जय राम, 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 भजन श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम
ललित ललित सिया पेगी आरती श्री रामायण जी की कीर्ति ललित ललित सिया पेगी भगवत